नमस्कार मंडळी, मी समीक्षा पिंपळकर रायपुडीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मटण कसं बनवतात ती रेसिपी बघूया। मटण आणले अर्धा किलो। अप्रतिम असं मटण झालेले आहे। तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने मटण बनवता, पण अशी रेसिपी करून बघा। प्रथम काय करायचं तर मटण आपण धुवून घ्यायचं। मटणाला लावण्यासाठी आपण आता पेस्टची तयारी करूया। कोथिंबीर पुदिना धुवून घेतलाय। कोथिंबीर पुदिना बडीशेप लसूण आलं आणि सफेद तीळ यांची पेस्ट तयार करायची। अशी पेस्ट लावल्याने मटणाला चव खूप छान येते। सर्वप्रथम काय करायचं तर मटणाला दही लावून घ्यायचं। आता तयार केलेली पेस्ट पण मटणामध्ये टाकूया आणि ती पेस्ट आपण मटणाला व्यवस्थित लावून घ्यायची। असं मटण तुम्ही करून बघा, खूप भन्नाट झालेलं होतं। आता याच्यामध्ये थोडीशी हळद टाकले, ती पण व्यवस्थित लावून घेते आणि त्याच्यानंतर काय करायचं तर आपल्याकडे जो भाजका मसाला असतो तो 2 चमचे किंवा 1 चमचे तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे टाकायचं आणि ते लावून ठेवून द्यायचं एका साईडला। मटणाला सर्व जिन्नस लावून मुरत ठेवले अर्ध्या तासासाठी। तोपर्यंत आता मी काय करते, किसलेलं खोबरं आहे ते खरपूस भाजून घेतलं। आता कांदा भाजून घेते। कांदा भाजताना त्याच्यामध्येच लसूण घेतली आणि ते पण चांगलं व्यवस्थित भाजून झाल्यावर त्याच्यामध्ये थोडंसं तेल आणि थोडंसं मीठ घातलं। त्याच्यातच दालचिनी लवंग आणि गरम मसाल्याची वेलची टाकली, खसखस धने बडीशेप हे सगळं घातलं आणि शेवटी काय केलं तर आपल्याकडे कोथिंबीरची जी कोवळी देठ होती ती घातली आणि ती व्यवस्थित सगळं भाजून घेतलं आणि त्याच्यात नंतर आल्याचा तुकडा एक थोडे तुकडे करून ते टाकले आणि ते चांगलं भाजून घेतलं। भाजून झाल्यावर शेवटी काय करायचं तर त्याच्यावर ताट ठेवून द्यायचं। तर काय होतं कांदा नरम होतो। वाटून ठेवले। आता आपण मटणाला फोडणी द्यायची तयारी करूया। कांदा एक मोठा घेतला होता, तो बारीक चिरून घेतलाय। आता त्याला फोडणी देते। 2 चमचा तेल घेतलं। आता तो कांद्याची फोडणी द्यायची। कांदा चांगला लाल झाला पाहिजे। कांदा चांगला लाल झाला की त्याच्यामध्ये गरम मसाला चिकन मसाला आणि बिर्याणी मसाला थोडासा घालायचा आणि आपल्याकडे जो असेल तो भाजका मसाला किंवा घरगुती मसाला जो असेल तो घालायचा। शेवटी काय करायचं सगळं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाल्यावर जे आपण मुरत ठेवलेलं मटण आहे ते घालायचं आणि ते मटण चांगलं मिक्स करून घ्यायचं बारीक गॅसवर। मोठा गॅस ठेवल्याने काय होतं तर मसाला करपतो आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि त्या झाकणावरती पाणी गरम ठेवायचं, जेणेकरून मटणाला खाली पाणी सुटतं, तेल सुटतं आणि ते गरम झालेलं वरचे जे पाणी असेल ताटात ते पाणी पुन्हा मटणामध्ये थोडंसं घालायचं आणि पुन्हा ताट ठेवून पुन्हा पाणी घालायचं त्याच्यामध्ये। मटणाला चांगली उकळी आलेली आहे। एकदा चमच्याने हलवून घेते का तर जेणेकरून खाली मटण करपू नये, लागू नये यासाठी। आता बघा मटण चांगल्या प्रकारे शिजलं आहे। आता शिजल्यावर काय करायचं त्याच्यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते 2 चमचा वाटण घालते मी। तुम्हाला किती पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही घाला। जास्त वाटण घालायचं नाही, जेवढं कमी घालू तेवढी टेस्ट चांगली राहते। आणि अशा प्रकारे हे मी वाटण घातलं। थोडं झाल्यावर थोडंसं पाणी घातलं। आता चमच्याने चांगलं मिक्स करून घेते आणि वरती पुन्हा ताट ठेवते आणि त्याच्यावर पाणी घालते। आता पुन्हा एकदा मटण चेक करते। हे बघा मटणाला चांगली उकळी आली। आता याच्यामध्ये मी ज्या काजूच्या बिया उकळी काढून सोलून ठेवल्या होत्या त्या काजूच्या बिया घालते आणि चवीनुसार मीठ घातलं आहे। आता ते सगळं मिक्स करते आणि पुन्हा एकदा एक उकळी आणायला ठेवून देते। आता हे बघा उकळी आलेली आहे, चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे, मटण तयार झालेलं आहे। वरून शेवटी कोथिंबीर घालून घ्यायची आणि गॅस बंद करून झाकण ठेवून द्यायचं। हे बघा कसं भन्नाट अप्रतिम असं मटण तयार झालेलं आहे। आता मी डिशमध्ये काढून घेते, बघूया टेस्ट कशी आहे ती। मटण चांगलं शिजलं आहे, हे बघा शिजलं आहे चांगलं। आता खाऊन बघते। एक नंबर झालं मटण, खूप छान झालं आहे आणि त्यातली बी पण छान शिजले।